नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आम्ही जातो आहे एका रिसॉर्टला। एजन्सी आनंदमधली अल्पाईन फॅमिली आहे आणि आम्ही सगळे आता बघा सगळ्यांच्या गाड्या। माझी इकडे बाईक आहे कारण की आपण बाईक घेतली आहे, आता बाईकनेच जायचं आहे। माझा हट्ट होता तो, बाकी सगळे कारमध्येच बघा मस्त सगळ्यांच्या कार रेडी आहेत झाले। हॅलो, विनायकची गाडी रेडी आहे एकदम, आत्मारामची पण गाडी रेडी आहे। अरे भाई बैक सीट वा फुल शेट लोग बसले एकदम। ही कोणाची गाडी आहे? ह्यांची गाडी पण रेडी आहे एकदम। हा किती गाड्या आहेत, किती फिरावं लागणार आहे? ह्यांची गाडी पण रेडी आली आहे। चला, आणि ते मानसची गाडी आहे। चला आता निघूया पटकन। मी पण धावत जातो। माझ्यासोबत आहे ओमकार बाईकवर। तर पुढे आपण आता बाईकवर भेटूया। आवाजाचं मला माहीत नाही, जरा इश्यू होणार आहे, पण लेट्स सी। आपण ॲटलीस्ट व्ह्यू पण एन्जॉय करू शकतो। मित्रांनो, तर आम्ही एक स्टॉप घेतला आहे छोटूसा, एवढ्याशा 1 तासाच्या डिस्टन्समध्ये पण एक स्टॉप आहे। कारण की मी म्हटलं आता इथून सगळे लाईनीत जाऊ ना, तिथे खूप ट्रॅफिक होता पाठी, तुम्ही बघितलं असेल। तर सगळे लोक असे भिकुरले गेलेले। तर आपण आता एकत्र जाऊया इथून, बघू हळूहळू एक जण येऊन थांबतील इथे। लेट्स सी। वेटिंग यही होता है बाइक का फ़ायदा, हम लोग जल्दी पहुंच जाते हैं। मित्रांनो, तर आमच्या 2 गाड्या आलेल्या आहेत। हे बघा, ही आत्मारामची गाडी आलेली आहे। हा बघा कोण आहे हा, त्याला लाज नाही वाटत, बाईक असून काय फायदा ना तुझा। अरे चेतनची गाडी आहे। आता अजून 1-2 गाड्या येत आहेत, लेट्स सी। मग इथून आपण अशी रांग लावून जाऊया एकदम फुल रोहित शेट्टी फिल्म्स, सिंगल लाईन। हा आनंदम फिल्म्स। आपल्या सगळ्या गाड्या एकत्र केल्या पाहिजे, एक। हॅलो लगेच, कसं वाटतंय तुम्हाला गाडीत बसून? मस्त। कसं मस्त वाटू शकतंय? नेचर तर बाहेर आहे, आतमध्ये एसी आहे। अरे यार ड्रायव्हर हवा का पण, आणि कुठे लावली बघा गाडी, हे भगवान। हे 2 मिनिटं रोहित शेट्टी फिल्म्स बघा, आनंदम फिल्म्स। ठीक आहे, आला आर्टिकावाला। ही 4थी गाडी निघाली आणि ही 5वी गाडी। यो थांब, नक्की आहे ना इकडून? हे भाई आहे ना नक्की? ऐक ना, हे ओमकार त्यांना कॉल कर ना, त्यांना मग आम्ही त्याला बघून येतो नक्की हेच आहे का। तुम्ही पटकन येऊ नका, घुसवत बसू नका गाड्या। कुठे आहे? इथून आहे ना रस्ता? रोड आहे? अरे तिला 2 मिनिटं मेन रोड होते, थांबा। तेव्हा आली गाडी, आली थांब। द स्ट्रगल इज रियल। हे ह्याला विचार, रिक्षा काका, ते विश्विन फार्म आहे का इकडे? विश्विन फार्म कुठे आहे ते? लोकेशन दाखवतो काय? हा, लोकेशन बरोबर आहे, पण रस्ता बंद आहे, तिकडे चालला लागेल। पुढे रस्ता इकडे नाही, इथून बरं आला, चढवली नाही, पाठून आहे रस्ता। अरे गाड्या टाकू नका। अरे गाड्या टाकू नका, आम्ही बघून येतो पहिले। हाँ, ये क्या है भाई? हम लोग ऑफ रोडिंग वाले फार्म में आ गए हैं। यहाँ पे सिर्फ ऑफ रोडिंग हो रही है और मज़े भी आ रहे हैं सिर्फ बाइक वालों को। और बैठो कार में,
इधर तो बाइक वाले मजे कर रहे हैं। हाँ उंच आहे उंच आहे, त्यांना सांगतो मग मी जाऊन ना, हाच असेल रोड। इकडे नाही, इकडे इकडे फार्मर इकडे किती लांब आहे? ठीक इकडे नाही नाही थांब जाम बघून येऊ, चला चला जाऊ दे, चला बघू आणि परत जाऊ दे, लोक तिथे थांबले। हो थांबायला सांगितलं। हे हाच आहे ना, हाच आहे ना? ठीक आहे, हा त्यांना बोलून आणतो, घेऊन येतो त्यांना। अरे मजे मजे क्या ऑफरोडिंग हो रही है गाइस, ये मैंने सोचा ही नहीं था। हे मी विचारच नाही केलेलं, एवढा चांगला ऑफरोडिंग असणार आहे इकडे। हा मजा आली भाई, चला घेऊन येऊया आपला कोंबडीचा, फटाफट जाऊ कोंबडी, चला चिकन चिकन। हा खूप मोठा खडका आहे। चलो भाई, इथून इथे उभं राहून मजा येते यार, इथे उभं राहून यायला एक अलग ही मजा असते। चलो आ गए हम आ गए, ये इधर से ये पुढे एकदम जरा डिफिकल्टी लेवल 5 आहे, डिफिकल्टी लेवल 5 आहे तिकडे जरा। तुझी चढेल, पंच आहे ना, बेस लो बेस वाले कोण नाही ना, मग चला। फायनली पोच गए, फायनली पोचलो सगळे एकदम मस्त। सगळ्यांच्या गाड्या व्यवस्थित आल्यात, पहिले म्हणजे मेन म्हणजे पोचलोय सगळे। बघा पाठी बघा किती मस्त मोठा, सगळे आलेले आहेत, सगळ्या गाड्या आल्यात। नहीं इसका नहीं लगा, ह्याचा थोडस लागलाय बघ, थोडस टच झालं ह्याचं। लो बेस वाल्यांना प्रॉब्लेम होईल, बाकी सगळे येतील। अरे विनायक कुठे भाई, कॉंग्रॅच्युलेशन करा, पहिला पडाव पार केलाय, पहिला पडाव। ए कॉंग्रॅच्युलेशन, पहिला पडाव पार केलेला आहे। उतार वर काय सगळं झालं एकदम मस्तच। मित्रांनो तर आम्ही विश्विन फार्म रिसॉर्टला आलोय, खूप मोठा रिसॉर्ट आहे। आता आमचेच 20-24 लोक आहेत, त्याच्यामुळे काय की हा अख्खा आपलाच आहे। ह्याचा व्ह्यू बघा, एकदम एरिया बघा किती मस्त आहे। इथे काय ते खेळायचं आहे एरिया, पार्किंग आहे, आणि आपण बघूच थोड्या वेळाने किती काय। हे कोण आहे, काय आणलंय? हे केक आहे, बड्डे। इथे रेन डान्स आहे काहीतरी, सो आपण हळूहळू एक्सप्लोर करू कुठे काय आहे। आणि राईडला खूप मजा आली, बेस्ट डिसिजन होता बाईक घेऊन यायचा, खूप मजा आली चालवायला। आता आपण फ्रेश होऊया आणि बघू, चाय नाश्ता असेल आणि तुम्हाला टूर तर देईनच मी, आपण जसं प्रोग्रेस होत जाणार ब्लॉगमध्ये तसं। चलो हा रूम दाखवतो तुम्हाला, एक आमची बघा बंक रूम, बंक बेड्स, मेन रूम मेन मस्त आहे भाई। डॉर्मेटरी असंच पाहिजे, नाहीतर सगळे तीन चार रूम असले की 3 रूम खाली असतो आणि 1 रूम भरलेला असतो फक्त। चला मित्रांनो, कपडे चेंज केले, आता जायचं आहे स्विमिंग करायला, पण त्याच्या अगोदर आपलं आलं आहे खाणं। यस, आपण एक प्लेट उडवलेली आहे। आले अजून एक स्टॉक आला,
हे रायरेश्वर सारखं नाहीये, बरेच दिसतंय इकडे खायला. हा चेतन लीडर किधर गया. मस्त स्टॉक आहे. इकडे पण टाका. यस वडे थँक्यू. चला मित्रांनो, चहा आली आहे आपली, सगळ्यांची चहा आली आहे. शायद 13 मेल है. 13 मेल अडल्ट ना. 13 गोड नाही ना. काहीतरी गोड मिसिंग आहे चहामध्ये. गोड मिसिंग आहे. मला असं वाटलं याने डाएटवाल्यांसाठी चहा बनवली आहे, शुगर फ्री. शुगर कुठून पाठवून येते का मित्रांनो? आता स्विमिंग पूलचा टाईम झाला आहे, आपलं खाऊन झालं आहे बघा सगळा पसारा. तर सगळे आता स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करत आहेत. मी पण जाणार आहे, व्हिडिओ काढायसाठी थांबलेलो. सौरभ झाला का? शांत हवा आहे. बघा हे बघा व्हिडिओज आहे स्विमिंग पूलचे आणि हा बघा ड्रोन मस्त. सो फायनली ते उद्घाटन केलं आहे आणि ते पण अंधारात रात्री. फर्स्ट फ्लाईट नाईटवाली. विचार करू शकतात काय डेअरिंग केली मी. कधी रिस्क घ्यायची असते ती पण कॅल्क्युलेट. तुला जेवायची तयारी. आम्ही सेकंड टाइम ना. हो व्हेज. हां ओके. सगळे नॉनव्हेज खात आहेत मस्त. बघा स्विमिंग पूलमधून थकून सगळ्यांना आता भूक लागली, खूप भूक. अरे हा तेव्हा पळाला कशाला सौरभ तिकडे. आता तर बोलला मनावर हे सगळं. हो हा आता म्हणजे इथेच बसलेला. शेरोके बीच भेटा था. ओके मित्रांनो, आमचं डेझर्ट आलेलं आहे. डेझर्ट आहे बघा, गुलाबजाम. बापरे काय दिसतोय बघा प्लेट. वा 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 वा. चला चमच्याचा माहीत नाही पण घेऊया आता, खाऊया पण. तर आता आपला क्रिकेट खेळायचा टाईम आहे. जेवण झालेलं आहे, आता जिरवायचा टाईम आला आहे. जेवण जिरवायचा. तर आता आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे आणि इथे टीम पाडतायत. टीम पाडले आहेत एकदम. ही आमची टीम आहे, आपला अक्षयची. माझ्याकडे पण नाही कॉईन. आत्मारामची टीम आहे. आपला कार्यक्रम सुरू झाला आहे क्रिकेटचा. सगळी पब्लिक खेळते. अरे बॉल वंडी 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 गेली. वंडी 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 वंडी. थांबा फिल्डिंग करायची आता. एक नंबर. स्पिन 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 केलाय बॉल भाई. अरे जरी लवकर जाओ. एक नंबर. मस्त मस्त. झालं संपला शो संपला. कमॉन अमित बॅटिंग करतोय. बघूया आता
जे अनगा नॉन स्ट्रायकरला आहे. ओ हो 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 धाव 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 धाव. हे डीआरएस अवेलेबल आहे. हे डीआरएस अवेलेबल आहे. घ्यायचा का कोणाला? डीआरएस घ्यायचा आहे का? डीआरएस अवेलेबल आहे. डीआरएस या एक नंबर. कमाल आहे का? एक नंबर. नाही 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 आधीच हात लागलाय. आधीच हात काय आलं आपलं. वा 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 वा. हरी ओम विठ्ठला 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 विठ्ठला. हरी ओम विठ्ठला 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 विठ्ठला. हरी ओम विठ्ठला. बरोबर बरोबर. तेरी सूरत यार है बस तेरा नाम ही. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम. चाहे ना माने चले आए सनम तुझको माने. चाहे ना माने चाहे ना माने. 70 रुपये 70 रुपये. आम्ही थोडं इझी करून दिलं. कमॉन कमॉन ऍक्टिंग जमते 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 ऍक्टिंग. इंग्लिश ऍक्टिंग आणि त्याची इंग्लिश ऍक्टिंग नाही जमत आहे ना. ओळखायला नाही जमत आहे पिक्चर. आता आम्ही दुसरा गेम सुरू केला नमस्कार. गाणी खूप झाले. आवाज बसला. आय शिट. बरोबर झालं तर पिकू सारखंच केलंस तू. थांब जरा. हा दीपिका. म्हणून म्हणतोय की तिला तो नाही. तिला असं वाटतंय की तिला बघितलंय. तुझे लगता है तो है पर तू है नहीं. कर कर कर. नावालाशी मतलब आपण त्याच्यात नंतर जोडू देते. त्याच्यावरती इन्स्पायर्ड पिक्चर आहे की तो आहे. सीके डुईंग चीटिंग चीटिंग. हा बघ. अरे ए बोलली ना ती. बोलली का? कसं ओळखलं? हा म्हटली ती. आणि रक्षण आरक्षण. चला शुभमला एकदम कठीण मूवी दिलाय. बघूया. मूवी हिंदी आहे का इंग्लिश आहे? हिंदी हिंदी. मग तू हिंदीतले लेटर सांग. इंग्लिशचे लेटर नको सांगू. ते मगाशी मार्कोचे 5 लेटर झाले. मेरे को क्यों मार्को? त्याच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंग मला वाटलं. हा हो बरोबर. 5 नाही रे का 3. नेव्ही आर्मी नेव्ही. अक्षय कुमार आहे. सगळ्या नेव्हीचे अक्षय कुमारच करतो. नाही जमते. परफॉर्मन्स प्रेशर. यस यस यस. सगळं माहिती आहे फक्त मूवीचं नावच नाही माहिती आहे. सगळं माहिती आहे फक्त मूवीचं नावच नाही येते. बाकी सगळं येते. हिरो कोण आहे, कुठल्या चॅनलवर आलाय मूवी, सगळं माहिती आहे. ए पकडला. कॉटन 4K. कॉटन 4K बरोबर. पुरावाच आहे आमच्याकडे. कॉटन 4K. गुगल करत होते. अरे नेव्ही बोललाय रे. थोडं तरी लाज. कॅसिनो काय बोलतात?
सगळं कळलंय, फक्त पिक्चरचं लावलंय. हा, कुठल्या चॅनलवर तो किती तासाचा आहे सगळं माहिती आहे. सगळं ओळखलं होतं. सगळं ओळखलं या बापट आहे, सगळं ओळखतं. मित्रांनो, आम्ही एक मस्त गेम खेळतोय. मानसने इन्व्हेंट केलाय. काय गेम? इन्व्हेंटर मी बोलते, मला माहित नाही. डिस्कवर एक इन्व्हेंशन. तर या गेम मध्ये कसं आहे की आम्ही सगळे इथे आता लपणार आणि एक ज्याच्यावर डेन आहे, आता तुझ्यावर डेन आहे ना. हा तिकडे 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 त्या साईडला तोंड करून म्हणजे 1 ते 10 काउंट करणार. आम्ही तिकडे इथे लपणार आणि लाईट बंद करायची. फुल काळोख अंधार. दाखव अंधार बघायचा का? हो, एकदम काळा कुट्ट अंधार. आणि त्याच्यावर त्याला गेस करायचा कोण आहे तो. जर त्याने राईट गेस केला तर मग त्याच्यावर डेन. मग आपने एक बार उसको गेस कर लिया, मतलब 2-3 लोगों का नाम नहीं एक साथ ले सकते. उसको एक ही बार गेस करना है, उसके बाद आपको घूमना है. उसके बाद अगर वापस आके वो पर्सन वहीं पे खड़ा है और उसको आप राइट गेस कर रहे हो तो उसके ऊपर डाय. तो पण फिरत होता नाही, मी एकाच ठिकाणी होतो. 4 वाजले ना सकाळचे आणि हा गेम सुरू आहे. आता बघूया डेन. आता शुभम वर. मित्रांनो, माझ्यावरच डेन आले आता. मगाशी मी धडपडलो व्हिडिओ काढता काढता, माझी मोबाईलची लाईट दिसली. आता काय, जाऊ दे, डेन घ्यायचं आता. चला आता अंधारामध्ये शोधायचं आहे आपल्याला. लई काळा कुठे अंधार आहे, घंटा दिसत नाही. व्हिडिओ चालू करून काही फायदा नाही. बघू कोण सापडलं तर आपण आता. मोबाईल वाजला इकडे कुठे. आई यस मी एवढी छोटी तीच आहे. अच्छा स्वाईप झालं काय? अरे यार, अरे इकडे केसाने कळलं मुलीचे केस आहे, पण त्याला कोण काय माहित. आता नाव नाही आठवत ते वरती. कोण पकडला गेला? कोण पकडला गेला? कोण पकडला गेला? कोण पकडला? मानस पकडला गेला का? अच्छा. मित्रांनो, 6:30 वाजलेत आणि आता आम्ही झोपतोय. म्हणजे जे 4-5 लोक जागे होते ते, बाकी सगळ्यांचा उठायचा टाईम झाला आहे. पण मी आता झोपतोय मस्त. थोड्याने उठू 1 तासाने, कारण की बरेच लोक आता 8 वाजेपर्यंत उठतीलच वाटतंय. तर चला आता झोपूया.
मित्रांनो गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आमची खूप लेट आणि या लोकांची तर पहिलेच. आता आपल्याला नाश्ता करायचा आहे. बघूया नाश्त्यामध्ये काय आहे. लोकांनी धाड टाकली आहे कारण की खूप टाईम झाला आहे. आमची वाट बघत होते यार. आम्ही कधीपासून निघतोय. टूट पडो टूट पडो क्या है भाई. भुर्जी आणि मिसळ. भुर्जी आणि मिसळ. टूट पडो ये पहाड़ मतलब ते फुल पब्लिक मजा मारते. इट्स अ रेन डान्स हियर बाईस. मित्रांनो आता पूलमधून एन्जॉय करून झालं आहे. सर्व गोष्टी झाल्या आहेत. आता आम्ही जेवलो आहे मस्त पोटभर. चिकन बिर्याणी व्हिडिओ शूट करायला भेटला नाही कारण की एवढी भूक लागलेली. सगळे लोक तुटून पडले त्याच्यावरच. आणि बाकीचे लोक अजून खात आहेत. हे बघा इकडे चिकन बिर्याणी आपली. पीस तर सगळ्यांनी संपवून टाकले धडाधड. थोडे उरले पण मस्त होती टेस्ट. ते चालू आहे. चिकन बिर्याणी संपवली सर्वांनी. कशी होती टेस्ट चिकन बिर्याणीची? एक नंबर. मस्त ना. अरे यार पनीर पण मस्त आहे. व्हेज मग तूच आणलेला ना म्हणून. हा केक लपवला आणल्या आणि एकट्याने खाल्ला. अरे भाई स्वीट डिश आहे भाई. आपला स्वीट डिश काय कुल्फी आणली का? आईस्क्रीम वा चला खावा. वा चला उद्घाटन. आपण दोन ठेवतो. आपण आता रिसॉर्ट बघूया. तुम्हाला पावसातच आता रिसॉर्ट दाखवतो मित्रांनो. इथं थोडा पाऊस चालू आहे तर आपण एंट्रन्स पासून स्टार्ट करूया. जेवढं होतं तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो. बाकीचं ड्रोन शॉट्समध्ये दिसतंच आहे. बघा हा एंट्रन्स आहे मस्त. इकडे काहीच नाही आहे. इकडे काहीच नाही आहे. आणि इथे मध्ये मस्त एंट्रन्स यांचा एकदम मोठा. इथून फुल मस्त आमच्या गाड्या लागल्यात. तर गाड्यानेच पार्क मध्ये 1 2 3 4 5 कार. इथे पण एक कार होती. 5 6 7 8 कार तर आरामात लागू शकतात. हा मस्त विला आहे. प्रॉपर मोठा विला आहे. खूप आहे जागा याच्यामध्ये. मस्त रेन डान्सचा एरिया आहे. आणि ते मागे हा स्विमिंग पूल आहे. हा यांचा किचनचा एरिया आहे. सगळं किचनच्या गोष्टी चालू आहेत होत आहे. ते हा यांचा रेस्ट. असंच कोणी पण बसू शकतं. रेस्ट एरिया आहे. वॉशरूम्स आहेत चांगले. 4 वॉशरूम्स आहेत. हा स्विमिंग पूल आहे आणि बॅक साईड आहे त्या विलाची. येस हा सेकंड कॉटेज आहे यांचा. इथे पण काही लोक होते पण आता नाही आहेत. पण काय मस्त आहे एकदम. हा असं वाटतं हे नेचरशी कनेक्टेड आहे आणि ते आर्टिफिशियल आहे. हे खूप मस्त बनवलं आहे त्याने. इकडे गार्डनिंग आणि झोपाळा वगैरे. आता काय फोटो काढायला पाऊस पडतो आहे त्याच्यामुळे फोटो नाही काढू शकत. पण हा एरिया खूप चांगला आहे मस्त. हा बघा. आणि हा कॉटेज पण मस्त आहे. आय थिंक सो असेल 10-12 लोकांचा. 10-12 पण नाही 15-20 तर जण वाटतं आहे कॉटेज. तो पूर्ण ह्यांचाच एरिया आहे. ते गेट माहिती नाही कोणाचं आहे. आणि हा पूर्ण ह्यांचाच एरिया आहे. इकडून बघा. आणि हे इथे पण एक छोटंसं गार्डन नर्सिंग आहे वाटतं. आय थिंक सो इथे नर्सरी पण आहे यांची. आणि इथे पार्टी आहे आपला रेन डान्स. वॉटरफॉलवाला रेन डान्स. सो हा एक वेगळाच पार्ट आहे. तर बघायला गेलं तर ओव्हरऑल एवढीच प्रॉपर्टी आहे. खूप मस्त आहे आणि मोठी आहे. आणि मेन म्हणजे जेवण यार. सगळ्या जेवणला मस्त एकदम चव होती. भारी मजा आली जेवण.
आणि ते लोक विचारतात तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला विचारलं चिकन बिर्याणी पाहिजे की चिकन सुक्का वगैरे वगैरे. आम्ही सांगितलं की दुपारच्या याला चिकन बिर्याणी आणि सकाळ आणि रात्री आम्ही चिकन सुक्का वगैरे ते खाल्लं आहे. सो ठीक आहे, म्हणजे तसं तुम्ही तुमच्या मेनू डिसाईड करून खाऊ शकतात. पण एकदम भारी आहे. सो जेवण पण चांगले आहे, प्लेस पण चांगली आहे, आयसोलेटेड आहे, जास्त काही आवाज बिवाजचा काही टेन्शनच नाही, कोणी येत नाही कंप्लेंट करायला, किती तुम्ही काय पण करा. सो येस, मी तर रेकमेंड करीन माझ्या साईडने. कधी तुम्हाला यायचं असेल तिकडे तर ॲड्रेस देईन मी, कॉन्टॅक्ट नंबर और ॲड्रेस. सो तुम्ही तसं कॉन्टॅक्ट करून या. आमचा निघायचा टाईम झाला. इट्स चेकआउट टाईम, लॉग आउट टाईम, लॉग ऑफ जे काय असेल ते. आणि आता सगळे गाडीमध्ये बसत आहेत. फोटो पण काढले आपण. आपल्याला लवकर मिळून दे. येस येस येस, लगेच येणार. चला, व्हिडिओ चालू आहे, जे आहे ते बोलू शकता तुम्ही. कसं वाटली ट्रिप? मजा आली? मस्त, खूप मजा आली. माझा एक आवडतं गाणं आहे ले दिल. ले दिल. आम्ही दिलच्या पुढे काही लावून गाऊ शकतो. पुढच्या आलो तर काय कपडे घेऊन येऊ की ते ब्लॅकआउट दिसू नये म्हणून. नवीन गेम. हा, काळे कपडे घेऊन दिसणारच नाही. येस ब्रो. चला चला चला, आता निघायचं आपल्याला. माझा विंडशीटर आहे आतमध्ये. पाऊस आहे मित्रांनो, तर आता मला भिजत जावं लागणार आहे. पण एक चांगली गोष्ट झाली की मी ॲटलिस्ट विंडशीटर तर आणलं आहे. अप्पर बॉडी वाचणार आहे, लोअर बॉडीमध्ये जीन्स भिजणार आहे. हे बघा, विंडशीटर घेतलं आहे. आत्ता कल्टी मारायची आहे. आता तर काय मी कॅमेरा लावणार नाही आहे, कारण की पाऊसच आहे. डायरेक्ट घरी जाणार आहे, तर घरी गेल्यावर भेटूया आपण. मित्रांनो, तर आम्ही पोचलेलो आहे रिजन्सी अनंतमच्या इकडे, जिथून आपण स्टार्ट केलेली जर्नी. आणि इथे आता सर्वात पहिले पोचणारे 3 बाईक्सच आहेत ॲज युजल, जे होणारच होतं. कारण ट्रॅफिक एवढं आहे तिकडे, 1 तास त्यांना तर मिनिमम लागणार इथे अजून पोचायला. खूप बेकार ट्रॅफिक आहे. आम्ही पटापट आलो आहे आणि आता आपल्या लोकांमध्येच आपण व्हिडिओ एंड करूया. तर चला, आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, भेटत राहू. आतापर्यंत जेवढं झालं तेवढं तुम्ही एन्जॉय केलंच असेल, मला माहिती आहे. आणि येस, तो फार्म हाऊस नक्की व्हिजिट करा. तुम्हाला काय वाटतं, कसा होता फार्म हाऊस? एकदम बेस्ट होता. जेवण चांगलं, स्टे साठी मस्त, बेस्ट, एकदम बेस्ट. आणि स्पेशियस आहे, चांगली आहे. हां, आणि मेन म्हणजे आयसोलेटेड जागा आहे. असं काही आम्हाला काय कोणी काय कंप्लेंट पण केली नाही. आम्ही रात्री काय एकदम एन्जॉय करत होतो. 4 वाजता पण खेळत होतो, आवाज करत होतो, एवढे केकटत होतो तरी कोणी काय बोलायला नाही. खूप मस्त फार्म हाऊस आहे, नक्की व्हिजिट करा तिकडे. तर चला, आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.